बातमी तळ कोकणातून आहे। महायुतीत तळ कोकणात ठिणगी पडली आहे। भाजप नेते राजन तेलींनी एक पत्रक काढत दीपक केसरकरांच्या कारभारावर टीका केली आहे। त्याचबरोबर त्यांनी सावंतवाडी मतदारसंघावर दावा केलाय। 15 वर्षात इथले आमदार विकास का करू शकले नाहीत, आरोग्य व्यवस्था खिळखिळी का झाली याचा विचार करण्याची गरज असल्याची टीका राजन तेली यांनी केली आहे। युतीची अगतिकता की आमची अनाग्रही भूमिका याचा आता विचार करायला हवा असं सुद्धा तेली यांनी पत्रात म्हटलंय। दीपक केसरकरांच्या कारभारावर राजन तेलींनी टीका केलेली आहे। माजी आमदार राजन तेली यांनी ही टीका केलेली आहे। राजन तेली यांचा या मतदारसंघावर दावा आहे। त्याचबरोबर आतापर्यंत 15 वर्षात या आमदारांनी काय केलं असा सवाल राजन तेलींनी या पत्रातून विचारलेला आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत। अभिषेक, ठिणगी पडलेली आहे तळ कोकणात। स्वतः राजन तेली या मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचं कळतंय। या पत्रानंतर दीपक केसरकरांकडून काही प्रतिक्रिया आली आहे का किंवा शिवसेनेकडून काही प्रतिक्रिया आली आहे का? नक्कीच एकूण बघायचं तर तळ कोकणामध्ये अनेकदा आपण महायुतीमध्ये ठिणगी जी आहे ती पाहायला मिळालेली आहे। एकूण राणे कुटुंब विरुद्ध केसरकर असेल किंवा मग आता राजन तेली विरुद्ध दीपक केसरकर असा वाद जो आहे तो सध्याला पाहायला मिळतो आहे। एकूणच दीपक केसरकर यांच्या कारभारावर कुठेतरी राजन तेली यांच्याकडनं टीका होताना पाहायला मिळते आहे। त्यांनी एकूण या टीकेसोबतच आपल्या जो सावंतवाडीचा मतदारसंघ आहे त्यावर देखील दावा केल्याचं पाहायला मिळतो आहे। हा मतदारसंघ भाजपला का हवा यासाठी राजन तेली यांनी पत्रक जे आहे ते जारी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। 15 वर्षात इथले आमदार विकास का करू शकले नाहीत, सोबतच आरोग्य व्यवस्था असेल या संदर्भात देखील प्रश्न जे आहेत ते राजन तेली यांच्याकडनं उपस्थित करण्यात आलेले आहेत। एकूणच सगळ्या जो दीपक केसरकर यांच्या कारभारावर कुठेतरी प्रश्नचिन्ह जे आहेत ते राजन तेली उपस्थित करताना दिसत आहेत। मात्र अद्यापपर्यंत दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया आपल्याला कळू शकलेली नाहीये। एकूण या संदर्भात देखील त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया येते हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे। मात्र कुठेतरी युतीमध्ये महायुतीमध्ये कुठेतरी ठिणगी पडली आहे हे मात्र यावरनं स्पष्ट होतं। अगदी तळ कोकणात पुन्हा एकदा ही स्पर्धा तीव्र होताना दिसते आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देतोय। धन्यवाद अभिषेक दिलेल्या या अपडेट्सबद्दल।